आता बातमी आहे जगाला धडकी भरवणारी। जागतिक आरोग्य संघटनेने कर्करोगाबाबत एक अत्यंत महत्त्वाचा आणि धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केलाय। या अहवालानुसार जगातील दर 5 पैकी एका व्यक्तीला कर्करोग होण्याचा धोका आहे। कुटुंबावरील परिणामांचा विचार केला तर 92% लोक यामुळे प्रभावित होणार आहेत। 2050 पर्यंत जगभरात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या तब्बल 3.5 कोटींवर पोहोचण्याचा अंदाज आहे। विशेष म्हणजे कर्करोगामुळे आई गमावणाऱ्या मुलांच्या संख्येत भारत हा जगात आघाडीवर आहे आणि जगात आघाडीवर असलेल्या 6 देशांमध्ये समाविष्ट असल्यामुळे भारताची चिंता आता प्रचंड वाढली आहे। जगातील 5 पैकी एका व्यक्तीला कॅन्सरचा धोका आहे। 92% लोकांवर होणारा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम आहे। 2050 पर्यंत रुग्णांची संख्या ही 3.5 कोटींवर जाणार असल्याचं कळतंय। कॅन्सरमुळे आई गमावणाऱ्या मुलांच्या संख्येत भारत हा जगातल्या पहिल्या 6 देशांमध्ये येतो। जगातील एकूण कॅन्सर रुग्णांपैकी 50% रुग्ण आणि 56% मृत्यू हे एकट्या आशियात आहेत। तंबाखू, मद्यपान, लठ्ठपणा आणि प्रदूषण रोखल्यास 40% केसेस टाळणं शक्य होईल।